लातूर जिल्ह्यातल्या औसा आणि निलंगा तालुक्यातल्या ग्रामीण भागाला मोठा फटका जो आहे तो मुसळधार पावसाचा बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। उजनी या गावामध्ये आपण आहोत औसा तालुक्यातल्या। आपण जर पाहिलं तर ही स्थिती झाली, या गावामधल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे, घराघरांमध्ये पाणी घुसलं आहे। त्यामुळे गावकऱ्यांना घरातून बाहेर पडणं सुद्धा आता कठीण झालेलं आहे। घराची ही स्थिती आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं की घरातून जर पाऊल ठेवायचं असेल तर पूर्णपणे गावामध्ये पाणी साचले आहे। तेरणा नदीला मोठा पूर आलेला आहे आणि त्यामुळं अनेक गावकऱ्यांना जो आहे तो आश्रय घ्यावा लागलेला आहे। काही गावकरी जे आहेत ते मंदिरामध्ये राहायला गेलेले आहेत, तर काही गावकरी आपल्या नातेवाईकांकडे राहायला गेलेले आहेत आणि एकूणच घर सोडावं लागलेलं आहे। वस्त्यांमध्ये पाणी घुसल्यामुळं जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळतो आहे। आपण जर पाहिलं तरी घराची स्थिती अशी आहे, घराची पडझड देखील या पुराच्या स्थितीमुळं पावसामुळं झालेली आहे। या उजनी गावातले काही गावकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊन मला सांगा काय स्थिती झाली आहे। तुमचं घर आहे काय राहिलं नाही घरातलं, आम्ही अशाला असं निघालो पाणी आल्यामुळं। काय घेतलं नाही, ठेवलं नाही, अन्नधान्य काय नाही। लोकांच्या घरी जाऊन राहिला होता, बसला तिकडं। तिकडे पाणी आहे, तिकडे बी पाणी आहे, पाण्यातून यायला येणं जायला येणं काय नाही। काय काय भिजलं, काय नुकसान झालं वगैरे? नुकसान समजत झालं घराचं, काहीच घेतलं नाही आम्ही त्याच्यातलं। अशाला असं निघून बाहेर गेलो पाणी आल्यावर। दुसऱ्या वस्तीमध्ये जाऊन आश्रय घेतला? हां, तिकडे काय परिस्थिती आहे? तिकडे बी अशीच आहे। शेतावर निघालात, गावातून आता बाहेर पडावं लागतंय, तर पूर्ण म्हणजे तलावातून पोहत निघाल्यासारखं जावं लागतं? पोहतच जावं लागतंय, पोहत जावं लागतंय। वाटणी हिथून तिथून सगळं पाणीच आहे, शेतामध्ये पाणी सगळं। कुंकडच काहीच कळणार झाले जायचं याचं काय करावं आम्ही, हीच कळणार आम्हाला। म्हणजे गावात आलं तरी पाणी, गावात बी आलं तरी आलं येणं झालंय आणि शेताकडे बी जायला येणं, सगळं गावात बी पाणी शेतात बी पाणी। सगळे पिकं नासाडी होऊन गेले, आलेली पिकं सगळेच गेले नासाडी होऊन। काय करावं ह्याला सांगा तुम्ही आता। ही स्थिती आहे उजनी गावातली। आपण जर पाहिलं तर अनेक घरांमध्ये जे आहेत वस्त्यांमध्ये पाणी घुसलेलं आहे, तेरणा नदीला मोठा पूर आलेला आहे, त्यामुळं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं। या गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाऊन घेऊयात। मला सांगा किती घरांमध्ये पाणी घुसलेलं आहे, किती वस्त्यांमध्ये, आणि किती कुटुंब अशी प्रभावित झालेले आहेत या पुराच्या स्थितीमुळे? साधारणतः आता हे रात्री 12-1च्या दरम्यान पाणी आल्यामुळे अचानक पाणी आलं, यामुळे काय आमच्या गावातल्या गावकऱ्यांना काही साहित्य घेऊन घराबाहेर पडता आलं नाही। आणि साधारणतः 100 ते 125 घरांना असा ह्या पाण्याचा फटका बसलेला आहे की लोक अशाला असं अन्नधान्य, कपडे, जे काय त्यांचं घर संसारूपी सामान होतं हे सामान जागेवर सोडून हे लोक जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याच्या घरी गेलेत। पण अशी परिस्थिती झाली की त्याही घरापर्यंत पाणी पोचलेलं आहे। अशा आम्हाला साधारणतः 100 ते 125 घरांच्या लोकांना तडाखा बसलेला आहे आणि ह्या लोकांना आता निवाऱ्याविना ही लोक इकडे तिकडे धावत हिंडतात। संपर्क केला का तुम्ही प्रशासनाशी वगैरे? आले होते का अधिकारी? अधिकारी आणखीन तर कोणी आलेलं नाही। सकाळपासून मी सारखं सतत संपर्कात आहे। आणखीन तर कोण आले तर आमचे ग्रामसेवक आणि तलाठी हे आतापर्यंत पोहोचलेले आहेत गाव लेवलला। आणखीन वरिष्ठ अधिकारी कुठले आलेले नाहीत। जिल्हा प्रशासनाने या परिस्थितीची गांभीर्यानं दखल घेऊन लोकांना मदत केली पाहिजे, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी मदत केली पाहिजे, अशा प्रकारची मागणी गावकरी करतात। आपण जर पाहिलं तर गंभीर स्थिती जी आहे ती औसा तालुक्यातल्या उजनी गावामध्ये झाली आपल्याला पाहायला मिळते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।